नवीन गोलंदाजाचा वापर, शॉर्ट बॉलचा वापर, हुक करण्याचा प्रयत्न होता, बरोबर. पार्थ गावड परत एक वेळा शॉट बॉल, द्वंद्व आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. या मॅच मध्ये कमी गतीने टाकलेला बॉल, बॉल हवेत आहे, पॉइंटला कोणी नाही, तिथे रनआउटची संधी आणि आता इथे रनआउट होईल. विनायक आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केले पार्थ गावडने, जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. अगोदर रियांच्या आपण पाहू शकलात आणि 10 खेळत होते, म्हणजे 10 खेळाडू घेऊन खेळत होते. एक शॉट ठेवला गेला होता जेणेकरून पार्थ गावड पोहोचेल आणि गोलंदाजी चालली तर सामना खुला होईल. हा बॉल बरोबर त्या पाण्यामध्ये स्ट्रायकिंग एंडला जगदीश साठी यावेळेला कमी क्षमता आहे. परत एक वेळा बॅट फिरली जगदीशचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये धावा करायचे 24. परत एक वेळा एक डॉट बॉल पाहायला करण, करणच्या विरुद्ध देखील एक डॉट बॉल येतोय. चौकार मिळाला. पार्थ गावड मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कामेश पाटीलच्या जबड्यामध्ये शिकार मिळाली. फलंदाज बाद होताना साहिलच्या खेळीला पूर्णविराम. 10 बॉल विजयासाठी 28 धावा, प्रति चेंडू मागे 280चा स्ट्राईक रेट. सापळा रचला गेला होता आणि त्या सापळ्यामध्ये पुन्हा एकदा बॅट्समन दिपेश सारखा यावेळेला सापडलाय. कामेची अफलातून कामगिरी यष्ट्यांच्या मागे आणि त्यामुळे आता समीकरण पाहू शकता 28 धावांच्या सज्ज असेल. ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेला काय घडतंय, काय बिघडतंय? नेहाल आला, नेहाल रनआउटच्या रूपाने परत गेलेला आहे. अप्रतिम कामगिरी यावेळेला करत असताना पार्थ आणि रनआउटच्या रूपाने धक्का बसतोय. अत्यंत महत्त्वाचा विकेट यावेळेला निश्चितच मिळतोय रॉकी ग्रुप टेबी गोडावे संघाला. नक्कीच यावेळेला आपण पाहू शकताय धावचीच्या स्वरूपात सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला दिपेश चौधरीने, कारण एक सेट फलंदाज झालाय, त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. परंतु एका साईडला मी एकदा पार्थ गावड आपल्या गोलंदाजी मार्कवर, जबरदस्त गोलंदाजी. 7 बॉल 26 रनची गरज. रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने, अर्थातच उज्ज्वल संघ. या गोलंदाजी मार्फत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओ अप्रतिम मारा, कौतुक करावं लागेल पार्थ, ज्या पद्धतीनं